जळगाव जिल्ह्यात 2 दिवसापासून युवा शक्ती जागर यात्रा सुरू आहे। या यात्रेदरम्यान आपल्यासोबत थेट प्रमुख आहेत कृष्णराज महाडिक। भाऊ, काय सांगाल, 2 दिवसापासून हा दौरा सुरू आहे, युवकांसाठी काय प्रेरणा आहे? सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, सन्मान्य प्रदेशाचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वामध्ये खरं तर महाराष्ट्रातली युवा शक्ती ही किती जागृत खरं तर झालेली आहे हे बघता फार आनंद होतोय। आम्ही मी वैयक्तिक जळगावमध्ये खरं तर पहिल्यांदाच आलोय आणि पहिल्यांदा येत असताना सुद्धा पक्षाची किंवा संघटनेचं काम मजबूत करण्यासाठी आलोय, याचा विशेषतः मला आनंद आहे। मागच्या 2 दिवसाचा दौरा सुद्धा अतिशय उत्कृष्टपणे चालू आहे। खूप मोठा मेळावा काल 40 मध्ये सुद्धा झाला। आज आम्ही जळगाव पूर्व मध्ये दौरा करतोय। आमच्या इथं दुपारी परत एकदा एक युवा संघटनेचा मेळावा आहे। पेपर होत आहे, पीएटीचे पेपर होत आहे, कुठेतरी आक्रोश आहे विरोधात। टीईटीच्या बाबतीत सुद्धा सन्मान्य मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलंय त्या ठिकाणी एक SIT स्थापन होऊन आता त्याच्यावरती कारवाई चालू आहे। आरोपी काही सापडलेले आहेत, जे झालं ते दुर्दैवीच आहे। या संपूर्ण प्रक्रियेमध्ये पेपर फुटीमध्ये जी कोण लोक असतील मी त्यांचा जाहीरपणे निषेधच करतो आणि आम्ही थोडंसं दौऱ्यामध्ये व्यस्त आहे, परंतु त्याची संपूर्ण आम्ही सखोल चौकशी करण्यासाठी सुद्धा आमची एक टीम आज मुंबईमध्ये आहे, त्याची पूर्ण माहिती घेऊन आम्हाला सांगणार आहे। त्याचबरोबर आम्ही स्वतः वैयक्तिक अशा गोष्टी होऊ नये असा पाठपुरावा सन्मान्य मुख्यमंत्री साहेबांकडे। शेवटचा प्रश्न, पक्ष बांधणीसाठी किंवा आगामी निवडणूक आहेत त्या संदर्भात दौरा आपला आजचा हा आमचा जो दौरा आहे ह्याचा खरं तर निवडणुकीशी काही संबंध नाहीये। हा आमचा संपर्क दौरा आहे। माझी जबाबदारी स्वीकारल्यापासून माझी पदाधिकाऱ्यांबरोबर ओळख व्हावी, त्यांच्याशी संवाद व्हावा, त्यांच्या पक्षाच्या काही समस्या असतील, त्यांच्या परिसरामधले काही विकासाचे प्रश्न असतील, या सर्व गोष्टी सोडवण्याच्या दृष्टीने आम्ही त्यांच्याशी संपर्क करायला आलेलो आहे। त्याचबरोबर एक नवीन युवा पिढी या आपल्या पक्षाबरोबर कशी जोडली जाऊ शकते हे धोरण थोडंसं घेऊन आम्ही आता डोक्यातून बाहेर पडतो। रवी गोरे, TVNN मराठी, मुक्ताईनगर, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।